पण जाणार असाल ना वीकेंडला कुठेतरी फिरायला, आम्ही तर आज जाणार आहे बाबा. रोजच्या डेली शेड्यूल मधून इतकं पॅक शेड्यूल असतं, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांचा अभ्यास, टिफिन, रोजचं शेड्यूल खूप पॅक असतं. तर म्हटलं आज जाऊया. आणायचे मुलांना जर नाताळच्या सुट्ट्या लागलेल्याच आहेत, तर म्हटलं की एक दिवसासाठी जाऊया. आता कुठे जाणार आहे हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे बघा अथर्व ओमकार पण इथे मागे छान बसले. हे अथर्वचे बाबा गाडी चालवत आहे. हॅलो. चला कुठे जाणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. आम्ही आता इथे आलेलो आहेत निर्मल गंगा ॲग्रो टुरिझमला. खूप छान वातावरण आहे इथे. कोणाची तरी पिकनिक पण आलेली आहे. हे बघा पिकनिक स्पॉट आहे. छोट्या छोट्या मुलांना इथे फिरायला घेऊन येतात. आणि हा अथर्व सी. So hello, myself Athirva Sanket Chandratre. Today we are here to spend our weekend Sunday in the Nirmal Ganga Agro Tourism, which is the first bird park of our Nasik. Let's look forward and see the 40 types of birds from different types of countries are present here with the iguana, which is the known as a type of domestic mammal. So let's look forward. हे बघा आता मी तुम्हाला हे सगळं दाखवते. ही आहे लॅब्राडॉर. It's a white Labrador. सगळे पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलेत. आपल्याला बघायला असं वाटतं त्यांना मोकळं सोडायला पाहिजे खरं, पण आता काय करणार. हा It's an informative place for everyone. हे बघा निर्मल गंगा ॲग्रो टुरिझम मध्ये ही गाय आहे छान. Here is the Rottweiler. Next Rottweiler. दिसते. ए बाबू आली. हे बघा किती छान आहे वासरू. हे बघा हे गार्डन आहे. आणि काय रे Rottweiler. कुठे ते भुंकत नाही वाटतं. Mr. Rottweiler. हे बघा रॉटव्हीलर बसला इथे. It's a Rottweiler. हे बघा तुम्हाला दिले इथे. Lifespan is 8 to 11 years. And its name, he's a domestic animal. जर्मनी मधलं आहे ब्रीड आहे. Scientific name is Canis lupus familiaris. It's a domestic dog. It's a German Rottweiler and it's founded by Rottweiler Behmen Württemberg. चला हे बघा इथे छान गार्डन आहे. प्रत्येक गायींची वगैरे माहिती प्रत्येक ठिकाणी. लहान मुलांना एकदम छान आहे, आणण्यासारखं आहे. छोटी ट्रिप म्हणा. Here it's a photo point. हा फोटो पॉइंट आहे. यांचं निर्मल गंगा रेस्टॉरंट आहे. आणि इथे ना राहायची पण वरती यांनी सोय केलेली आहे, किंवा एखादा छोटासा कार्यक्रम म्हणा किंवा काहीतरी तुम्ही इथे करू शकता. हे बघा निर्मल गंगा खूप छान आहे, मस्त आहे एकदम. झाडं बिडं छान लावली आहेत. आणि आउटसाइडला असल्यामुळे शांतता आहे, फक्त पक्ष्यांचा आवाज. छान आहे. हे बघा कमळ आलंय छान. किती सुंदर कमळ आहे. वा सुंदर. हे इथे निर्मल गंगा ॲग्रो टुरिझमचं बुकिंग ऑफिस आहे. खूप काही फी नाहीये. हे बघा प्रवेश फी 60 रुपये, एंट्री फी 40 रुपये आहे. आणि तुम्ही बर्डला काही फूड देणार असेल तर त्याचे 10 रुपये. आणि तुम्हाला पक्ष्यांसोबत जर फोटो काढायचे असेल तर 80 रुपये अशी फीज आहे. हे बघा ससे वगैरे. मच इन्फॉर्मेशन. हे बघा ससा. हे बघा हे यांची केवढी मशिनरी आहे बघा फूडची वगैरे. हे बघा ससे हे छान आहे. हे बघा किती छान खातायत बघा काहीतरी गवत. हे बघा हे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट पण आहेत बरं इथे. ए बाबू उडाला. त्यांना भीती वाटते आपण त्यांच्याजवळ गेलो ना की आपल्याला काही करतात का. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे पोपट. वाव किती छान आहे.
हे बघ, ओ हे बघा ना किती छान आहे पोपट. हे बघ, ए जवळ आले बघ ते दोघे छान. याला घाला ना इकडे. अहो हे दाखवायचंय मला. हे बघा, ए ते बघा, आम्ही त्यांना फूड घेतलंय, मला खातायत बघा. थोडं मला द्या. वाव, इकडे टाकायची द्या ना 2-3. हे बघा किती छान पोपट आहे. खाओ. अरे घाबरायचं नाही, चोचीत द्यायचं. चावू नको भाऊ. मक्याचा दाणा घातला की खाता येते. चोचीत दे. हे बघा इथे पण पोपट आहे. ए किती मस्त आहे. उडाला जोडी आहे बघ. चोचीत द्यायचं, काही करत नाही. कुठे इकडे बघा, इकडे रॅबिट पण आहे आणि इथे वेगवेगळे पक्षी आहेत वाटतं. ते दाखवले मी. हे लव बर्ड सारखे छोटे छोटे पक्षी आहेत बरं का. हे बघा किती छान आहे. कलरफुल बर्ड्स आहेत. चिमणी बघा, ही चिमणी. हे वेगवेगळ्या प्रकारचे चिमणी, वेगळंच काहीतरी दिसतंय. कसे उडतायत बघा. हा पक्षी त्या फीडर मधून काहीतरी खातोय. छान. हे बघा हे पोपट. हे छोटे छोटे पक्षी आहेत वेगवेगळे, भारी आहे. हे बघा इकडे कुठे मागे आपल्या कुठे ते सुटलंय ते पिंजऱ्यातून. नाही काय. हा बघा पक्षी. चला पुढे बघूया. हे बघा इथे कोणते कोणते बर्ड्स आहेत. ब्ल्यू फिंच आहे. सगळ्यांची नावं लिहिली आहेत. आपण आता डायरेक्टली बघूया. नावांमध्ये आपल्याला काही कळत नाही. अय्या पोपट. मिठू छान आहे. त्या इग्वाना बरोबर घेतील. पर्शियन ससा का चिमणीचं पिल्लू आहे. आणतील ना. ई संकेत नको बाबा नको. ए संकेत नको. संकेत हे बघा हे त्यांनी हातात धरलंय. हा सांगतोय माणूस कसं धरा म्हणून. आणि ओम घाब. ए सोड रे, थांब जरा बघू दे. हे बघा यांनी हातावर धरलंय त्याला. थांब मात्र केस नको. हे बघा हातावर धरलंय त्यांनी. शेपटी बघ त्याची. हे बघा तुम्हाला जवळून दाखव. तुम्ही लांबच उभे राहा. हे नाही घाबरत काय. हे बघा. हा हे बघा. चला पुढे दाखवते. वेगवेगळे पोपट आहेत. हे बघा बहुतेक वेगवेगळे पक्षी आहेत. हे बघा ही जोडी. हात धुवा बरं का. ते उघडे लॉक कुठे. हा ठीक आहे. हे बघा ससे, छोटे छोटे ससे. ससे नाही येते. हो ससा आहे. असं दे. उंदीर आहे का. हो पांढरा उंदीर. मला वाटलं ससा आहे. शी घाणेरडी. ए तुम्ही हात नका लावू. शी जाऊ दे, मला किळस येते बाबा. हे बघा हा पोपट. डकी. छान आहे. हे तिकडे पण आहे बघा आतमध्ये.
आपण आधी खाऊन यायचं का मग हे करू? मग नंतर कुठे? निम्म नंतर फिरू ना आपण. आत्ताच फिरतोय. चला आता थोडे बर्ड्स मी तुमच्याबरोबर दाखवले. आता ओंकारला तर फार एक्साइटमेंट होती, पण इथे आल्यावर घाबरायला लागले. आणि ते इग्वाना वगैरे पाहून खरंच किळस येते आणि भीती वाटते मला. तर यांनी धरली होती हातात. आता आम्ही काहीतरी जेवण करतो आणि मग परत बोलते तुमच्या बरोबर. हे बघा इथे छोट्या मुलांची सहल पण आलेली आहे, ट्रिप आलेली आहे. हे बघा छान आहे छोट्या मुलांना, नंतर प्ले ग्रुपच्या मुलांसाठी, नर्सरीच्या मुलांसाठी. चला तर मिसळ पाव घेतली. कशी आहे? चांगली आहे ना? मस्त मिसळ. हा मोठे कासव. हे बघा कासव. हे बघा वेगवेगळे पक्षी येतात. अय्या हे बघा. अय्या हा कुठला तरी वेगळाच दिसतोय पक्षी. हे बघा पिसारा फुलवलाय त्याने. हे बघा. हे बघा ओरडतोय. म्याव 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 म्याव. आणि छान इथे पण बदक आहे, ते पण दाखवते. हे बघा पाण्यातल्या डकी. हे कसं आंघोळ करते बघ. ए वाव. हे बघा किती पाण्यात आंघोळ करते. पाण्यातलं बदक आहे बघा. काही नाही उडत नाही पाण्यात आनंद आंघोळ करते. खरा आनंद घेता येते. हे बघा झाड मध्ये किती छान आलंय ते मध्ये. नाही लावलंय ते. हे बघा केलंय तुम्ही. मी त्या साईडला गेलो ना. नाही रे. हे बघा किती छान आहे. ए आलं इकडे. ते बघा किती छान आहे. एक बदक यातलं बाहेर आलंय. बाहेर आलेलं दिसतंय. हा चल कोंबडी वाटते. वेगळाच पक्षी हा. हो तो पाहिला. अय्या किती छान आहे बघ तो पक्षी. काय सुंदर रंग आहे त्याचा. सुंदर पक्षी आहेत. इकडे पण एक पक्षी खूप छान आहे. हे पांढरं खाली बसलंय. ते पण बदकच दिसते वाटतं. पक्षी आहे कुठला तरी. बरंच मोठं आहे हो. अय्या हे शामरुग आहे का? इमू इमू असं बघतंय ते. इमू पक्षी आहे का? हो काय इमू आहे का? ते तिकडे जोडी जोडी वाटत. ए अथर्व. आणि हे बघा हा पण पक्षी खूप छान आहे. इथे हा रंगीत पोपट आहे. रेड गोल्डन फिशंट नाव आहे त्याचं. हा हातावर घेता येईल का हो पक्षी?
नाही का? ते सेल्फी मधले आहे ना ते घेऊ शकतो. हा नाही घेताय ना मारेल चोचा मारेल हो चोचा मारेल. हे बघा हे बघा काय मस्त पक्षी आहे. चला पुढे. हे बघा वेगळ्या कोंबड्या. ही बघा ही कोंबडी बघा कशी आहे. काय निसर्गाची देणगी आहे बघ ना. किती लागते बोर्ड तिकडचा बोर्ड येते ना. नको रे मूर्ख आहे का? बघू इकडे तिकडचा बोर्ड घे ना त्या. हो ना एक मिनिट इथे काय बघू दे ना. काही नाही तिथे तिथे छोटे किल्ले आहे इथे काहीतरी आहे पक्षी. हे बघ देवास पाय नको मला. तो पांढरा बर्ड दिसतोय. चला पायाची ट्रिप आली. हे मुलं डान्स करतायत बघा. ऐसा गोलू. वास येतो वास. बाहेर सुटलंय. त्याला काय होणार आहे? कुठे कबूतर आहे. हे बघा कबूतर. कबूतर जा. हे बघा वेगवेगळे पक्षी. नको संकेत इन्फेक्शन होतं. चला चला. हे बघा मुलं बघा कसे नाचतायत भारी. हे बघा कबूतर. पडले होते. ते आजारी वाटतं खालचं. इथे पण आहेत वाटतं पोपट. पक्षी आहेत इथे वेगवेगळे. हे बघा तो पोपट. ए संकेत तो पोपट बघ ना. कुठे त्याला आम्हाला हा घ्यायचा आहे हातावर. नाही देतात ना. हा तेव्हा पोपट खाली. एक व्हाईट कलर. हा नाही नाही. हे बघा बर्ड्सचे जे खायला देतात ना त्यांचे डिश, त्यांचे ट्रे, त्यांचे टप. चिमण्या आहेत या वेगवेगळ्या. हे बघा हे पोपट बघ किती छान आहे. हो ना बघू सारखा एक मिनिट. हे बघा हे बघा हा लाल कसा आहे जांभळ्या रंगाचा. आणि एक मांजर असेल इथे बहुतेक. बघू सरक रे. खाली खाली कुठे काय थांब ना तू बघून. खाली मांजर. पर्शियन कॅट झोपलाय. पक्षी घेतलाय हातात. मला खूप भीती वाटते. हे बघा त्याच्या अंगावर बसते जाऊन ते. वर अगं दिसत नाही. हे बघा हे बघा ते बघा ते बघा हे बघा.
बोलतो ते तो पोको पक्षी बोलतो. पोको पोको ते बघा, त्याला बोलायला चान्स द्या. ते बघा. पोको पोको थांबा ना तुम्ही. हॅलो पोको. हॅलो हा हा, आपण जे बोलतो ते तो बोलतो. हॅलो पोको पोको पोको. हा तो चेंज हॅलो पोको. हात लावू दे. आज मी तुम्हाला निर्मल गंगा ॲग्रो टुरिझम नाशिकला दिंडोरी रोडला आहे, तिथे तुम्हाला व्हिजिट आम्ही दिली होती. तुम्हालाही सगळे वेगवेगळे पक्षी, इथे खूप व्हरायटी पक्षी आहेत आणि छान आहे इथलं वातावरण. तुम्ही आले तर नक्की भेट द्या. व्हरायटी ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ बर्ड्स आहेत आणि पर्शियन कॅट आहेत, वेगळ्या प्रकारचे ससे आहेत, उंदीर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, सगळे वेगवेगळे पक्षी पण आहेत, मोठे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल पोपट पण आहेत, इग्वाना वगैरे बरंच काही काही आहे. तर मी अथर्वच्या बाबांनी तर हातात घेतलं होतं, मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही नाशिकला कधी आले तर नक्की या ठिकाणी व्हिजिट द्या, खूप छान आहे. चला भेटूया परत अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. इथे आता आम्ही मिसळपाव खाल्ला आणि या सगळ्यांनी आईस्क्रीम घेतलेत आता आणि छान आईस्क्रीम खातो आता मस्तपैकी. मस्त आईस्क्रीम घेतले. चला.